फ्रेंड्स, आपण आज श्युरिटी बॉन्ड आणि पेअर बॉन्ड जामीनचे जे पेपर्स असतात ते कसे भरायचे, ती माहिती कोणती असती त्याबाबत आपण आज थोडंसं एक चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ फक्त इंटर्न्ससाठी आहे, जे मुलं आता नुकतेच लॉ पास आउट झालेले आहे त्यांना एक बेसिक माहिती या विषय असावी या उद्देशाने हा एक माहिती उपयोगी हा व्हिडिओ आहे. आता यामध्ये हा श्युरिटी बॉन्ड आहे, यामध्ये वरती बघा ॲफिडेव्हिट लिहिलेला आहे. त्यामध्ये कोणत्या न्यायालयात आपण ते दाखल करणार आहोत, श्युरिटी बॉन्ड कोणत्या न्यायालयाची ऑर्डर आहे त्याबाबत आपण न्यायालयाचं नाव घेतलेलं आहे, पार्टीचं नेम घेतलेलं आहे. या ठिकाणी जामीनदाराचं काय नाव आहे ते बघा, इन सर्कलमध्ये आपण दाखवलेलं आहे. कोण जामीन घेतोय त्या आरोपीची ते विषय लिहिलेले. त्यानंतर अमाऊंट काय आहे, श्युरिटी अमाऊंट, ते अमाऊंट आपण इथं भरलेले आहे. श्युरिटी अमाऊंट नेहमी न्यायालयाच्या आदेशात दिलेली असती, त्या रकमेनुसारच आपल्याला श्युरिटी द्यायची असते. आता इथे जामीनदाराचं नाव काय आहे, गाव काय आहे, पत्ता काय आहे, त्याचं डिस्क्रिप्शन आपण या ठिकाणी दिलेलं आहे. आता खाली जर आपण बघितलं तर या कॉलममध्ये जिथं मी आता इनबॉक्स केलेलं आहे त्यामध्ये जामीनदाराचं जी प्रॉपर्टी आपण दिलेली आहे श्युरिटी पर्पजसाठी त्याचं डिस्क्रिप्शन, गट नंबर वगैरे आपण लिहिलेलं आहे आणि जामीनदाराचा फोटो सुद्धा आपण दिलेला आहे. मित्रांनो, या बॉन्डला आपल्याला 5 रुपयाचं कोर्ट फी स्टॅम्प लावणं आवश्यक असतं. आता नेक्स्ट पेज बघा श्युरिटी बॉन्डचा, त्यामध्ये आरोपी आणि जामीनदाराचं काय नातं आहे आणि ते किती वर्षांपासून एकमेकांना ओळखतात त्याविषयीची आपल्याला माहिती भरावी लागणार आहे. आता ह्या माहितीमध्ये नातं असेल तर नातं लिहा किंवा मित्र असतील तर मित्र लिहा. आणि आता खाली जर आपण बघितलं या बॉन्डच्या, तर या ठिकाणी आपल्याला दिसेल की अमाऊंट काय आहे, किती अमाऊंटची ऑर्डर झालेली आहे आणि ते किती अमाऊंट हा जामीनदार भरणार आहे. आरोपी जर डिफॉल्ट झाला, आरोपी जर न्यायालयात आला नाही तर त्याबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ती अमाऊंट आपल्याला इथं भरायची आहे. त्यानंतर आपल्याला जामीनदाराची सही देखील या बॉन्डवर घ्यावं लागेल. इथे आपण सही घेतलेली, खाली ॲडव्होकेटची सही त्या ठिकाणी आहे. ॲडव्होकेटला बऱ्याचदा आयडेंटिफाय सुद्धा जामीनदाराला करावे लागतं. आता हा आहे पीआर बॉन्ड. पीआर बॉन्डमध्ये बघा वरती पोलीस स्टेशन, कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये त्या गुन्ह्याची नोंद आहे ते आपल्याला इथे घ्यायचं आहे. त्यानंतर कोणत्या न्यायालयात आपण तो देणार आहे बॉन्ड ते आपल्याला मान्य न्यायालयाचं नाव घ्यायचं. त्यानंतर आरोपीचं नाव काय आहे, त्याचं ठिकाण काय आहे, त्याचा पत्ता काय आहे, त्यानंतर कोणत्या सेक्शन्स या ठिकाणी या गुन्ह्यात लावण्यात आलेल्या आहेत त्या आरोपावरून जो आहे तर त्या ठिकाणी त्या सेक्शन सुद्धा आपल्याला घ्यावं लागणार आहे. अशी सर्व माहिती भरणं आवश्यक आहे. आता बघा की यामध्ये लिहिलेलं आहे की अमाऊंट पुन्हा आपल्याला इथे नमूद करायची आहे. किती रुपयांची रक्कम हा जामीनदार घेतोय ते घेणं आहे आणि डेट टाकणं आहे. त्यानंतर इथं जिथं सही लिहिलेलं आहे त्या ठिकाणी बघा, आरोपी जर बेलवर आलेला असेल तर त्याचं ते सही घ्या, किंवा तो जर इन जेल असेल तर मग ते इन जेल लिहावं लागेल आपल्याला. त्यानंतरचा जो बॉन्ड आहे तो श्युरिटी बॉन्ड आहे. श्युरिटी बॉन्डमध्ये बघा जामीनदाराचं नाव, जामीनदाराच्या नावासमोर कोण जामीन घेतोय त्या जामीनदाराचं आपल्याला पूर्ण नाव घ्यावं लागेल. त्यानंतर त्याचा पत्ता, हे सर्व गोष्टी या दोन्ही लाईनमध्ये आपल्याला ॲडजस्ट व्यवस्थित करून घ्यावं लागतील. आता ही जी जामीन आहे तर ही जामीनमध्ये असं आहे की याला ट्रायल कोर्टाने कन्व्हिक्शन दिलेलं होतं आणि ते कन्व्हिक्शन सस्पेन्शन झालं होतं टिल अपील पिरियडमध्ये. आता मी अपील दाखल केलेलं आहे, त्यामुळे तो सस्पेन्शनवर बाहेर असल्यामुळे मी आरोपीची सही या ठिकाणी घेऊ शकलेलो आहे. अपील आपण दाखल केलं, अपीलमध्ये आपण पुन्हा सस्पेन्शन ऑफ सेंटेन्स टिल अपील पिरियड म्हटलेलं आहे. टिल डिस्पोजल ऑफ अपील अशी आपण प्रेयर होती, तो आपला अर्ज मंजूर झाला होता. त्यानुसार आपण हे सगळे डॉक्युमेंट्स तयार केलेले आहे. न्यायालयाने येथे जी ऑर्डर दिली होती त्याप्रमाणे आपण ते तयार केलेले आहे. आता हा 7/12 आहे. 7/12 आपण जामीनदाराचा जो 7/12 दिला आहे त्याचा हे डिस्क्रिप्शन आहे, गट नंबर काय आहे, क्षेत्र काय आहे. आपल्याला या पेपर सोबत 7/12 देखील लावणं गरजेचं असतं. 7/12 असेल तर 7/12, किंवा मग सॉल्वन्सी सर्टिफिकेट असेल, किंवा नगरपालिकेचा 8चा उत्तर असेल, ग्रामपंचायतचं उत्तर असेल, नमुना नंबर 43 असेल, तर यापैकी कुठलंही डॉक्युमेंट आपण देऊ शकतो. आणि ही पत्ता प्रोसेस आहे मित्रांनो. पत्ता प्रोसेसमध्ये आपल्याला ॲड्रेस मेमो आपण म्हणतो, त्यामध्ये आपल्याला केसचा नंबर वगैरे उल्लेख करणं आहे आणि आरोपींचा ॲड्रेस काय आहे हे आपल्याला जामीनदाराच्या सहीनिशी हा ॲड्रेस मेमो ह्या बेल्स पेपर सोबत सबमिट करावा लागतो. आणि हे सबमिट केल्यानंतर आपण सुपरिटेंडंटकडे हे पेपर्स जातात. कोर्टात मान्य न्यायालयाच्या ऑर्डर सोबत सुपरिटेंडंट ऑर्डर प्रमाणे पेपर्स आहे का हे सगळं व्हेरीफाय करतात आणि मग त्यांची त्यावर इंडोर्समेंट होती. ही इंडोर्समेंट झाल्यानंतर पुन्हा हे पेपर्स मान्य न्यायालयासमोर जातात. शिपाई घेऊन जातो. मान्य न्यायालयासमोर गेल्यानंतर मान्य न्यायालय सुद्धा जामीनदाराची चौकशी करतं आणि काम पूर्ण होतं.